छत्रपती संभाजी महाराज यांचा जो छावा हा चित्रपट आलेला आहे, प्रदर्शित झालेला आहे, तो महाराष्ट्रभर, फक्त ठाणा नाही तर महाराष्ट्रभर देशामध्ये तो सर्वांनी तो बघितला पाहिजे आणि तो टॅक्स फ्री झाला पाहिजे। ही सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा आणि ठाण्यातर्फे ही मागणी आहे। सर्वांची एकच मागणी आहे की छावा हा चित्रपट टॅक्स फ्री झालाच पाहिजे। जर का हा छावा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि तो जर का टॅक्स फ्री केला नाही तर 2 दिवसानंतर आम्ही प्रत्येक मॉलमध्ये जाऊन तिथे उग्र आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणार। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत, आम्ही त्यांची भेट घेणार आहोत, उपमुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की हा छावा हा चित्रपट टॅक्स फ्री झाला पाहिजे, नाही तर लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन केलं जाईल। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित जो छावा शिवाजी सावंतांची कादंबरी आहे त्याच्यावर जो चित्रपट आलेला आहे त्या चित्रपटाचा मराठा समाजाकडून आणि सर्व समाजाकडून आम्ही स्वागत करतो। त्या स्वागतासाठी आम्ही जे गोरगरीब जनता आहे, जे 500 रुपये आणि 600-1000 रुपयाचे तिकीट चालू आहे, तर समाजातल्या तळागाळातील जो सामान्य माणूस आहे किंवा गोरगरीब माणूस आहे त्याला तो चित्रपट त्यांच्या संभाजीराजे कळत नाही आहेत। तो चित्रपट बघितल्यावर संपूर्ण त्यांना समजण्यात येईल की संभाजीराजेंनी आपल्यासाठी काय केलं आहे। तर त्या गोरगरीब जनतेसाठी ह्या मायबाप सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करावा ही मराठा समाजाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय। आपण जो प्रश्न केला होता हा खूप मूलभूत प्रश्न आहे की प्रत्येक वेळेला इतिहासकारांच्या बाबतीमध्ये तोडून मोडून हा जो काही इतिहास दाखवण्यात होतं, माझी शासनाकडे ही प्रमुख मागणी आहे की शासनाने पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन्ही संघांच्या जो लोक असतील त्यांना एकत्र बसवावं आणि एक चांगलं शिवचरित्र निर्माण करावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावं। आणि आज हा जो चित्रपट आलेला आहे हा चित्रपट हा सामान्य लोकांना पोहोचवण्यासाठी एकीकडे आपण बोलतो की स्क्रीनिंगला आम्हाला ओपनिंग मिळत नाही आहे, मग जर मला सांगा जर हा पिक्चर जर टॅक्स फ्री केला तर आमच्या बंधूंनी सांगितलं हे OTT प्लॅटफॉर्मवरती लोक न बघता हे जाऊन सिनेमागृहात बघतील आणि एक चांगला संदेश तोपर्यंत लोकांमध्ये जाईल। जे चित्रपटात काम करणारे जे आहेत आणि जे उद्योजक आहेत त्यांनाही त्याचा चांगला रोजगार मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आमचे बांधव आहेत, जे 18 पगड जातीचे जे लोक आहेत, जे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल। राज्यकर्त्यांनी पाऊल उचललंच पाहिजे की छत्रपती संभाजी महाराज हे राजकारणाची गोष्ट नसून हे आज दुसरं स्वराज्य निर्मिती करण्यासाठी स्वराज्य रक्षक म्हणून ते राहिले होते, ते वागले। आणि दुसरा विषय सर्वात मोठा, एवढा मोठा आदर्शवंत राजा याची छोटीशी एखाद्या छोट्याशा ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये कुठं राजकारण करायचं असं होणार नाही। आदर्शवंत राजाचा, आदर्शवंत पित्याचा, आदर्शवंत पुत्र ज्यांनी स्वतःच्या एका पत्नीसाठी, एका पत्नीवरती त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं असा हा आमचा राजा शीलवान होता, प्रज्ञाशील होता, याचा सुद्धा विचार या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे। अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता आहे। बघा आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, आज आम्ही वारंवार बोलतो की हे आमची आज अस्मिता आहे म्हणून, परंतु जसं राजस्थान असो किंवा इतर राज्यातले जे राज्यकर्ते आहेत ते आज त्यांची धरोहर जे त्यांचे गड किल्ले असतील ते त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत। आज तिकडे लोक टुरिस्ट म्हणून पर्यटनाला पण जातात, पण मला आश्चर्याची गोष्ट ही वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावरचा पुतळा सुद्धा जो स्थापन करण्यामध्ये आला होता व तो पुतळा स्थापन करण्यासाठी छत्रपती संभाजी राजांना पुढाकार घ्यावा लागला, म्हणजे किती शोकांतिका ही। तर राज्यकर्ते नक्की काय बघतायत? मला हेच वाटतं की ह्याच्यात नाही दुर्दैवीपणा आहे। मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता, अशा कोणाला तरी काहीतरी ही कामं द्यायची आणि हे करायचं, तर त्याच्याकडे न बघता गडकिल्ले कसे सुरक्षित राहतील, त्याच्यातनं गडकिल्ल्यांना कसा मान मिळेल आणि गडकिल्ल्यांच्या माध्यमातून युवा पिढीला एक आदर्श छत्रपतींच्या सारखा एक गुणवान राजा आपल्या मुळाबाळांच्यात कसा दिसून येईल हेच मला त्यातनं सांगावंसं वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।